कपिल राऊत आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा जाऊया आपण योगेश, आपण बघतोय की एकंदरीतच या सगळ्यामध्ये दादा भुसेंच्यावर आरोप होताना दिसतात। अनिल कुमार यांच्या घरामध्ये घबाड सापडल्याची सुद्धा माहिती येते। 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम सापडली, तर दुसरीकडे काही कागदपत्रही ताब्यात घेण्यात आलेली आहेत। काय सांगाल या सगळ्याबद्दल? खरे अनिल कुमार पवार हे नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा येथील खामकानी म्हणून एक गाव आहे, त्या गावचे मूळचे रहिवासी आहेत। सटाण्यामध्ये त्यांचा राहण्याचा बंगला आहे, त्याचबरोबर त्यांचे भाऊ या ठिकाणी आहेत। एकूण पवार कुटुंबामध्ये हे 4 भाऊ आहेत। त्यांचा एक भाऊ शेती करतो, एक भाऊ एकाचं दुकान, पाईपचं दुकान आहे, आणि तिसरा भाऊ जो आहे तो जलसंपदा विभागामध्ये होता, तो पण निवृत्त झालेला आहे, आणि आता अनिल पवार पण निवृत्त झालेत। एकूण जर आपण बघितलं, नाशिकमध्ये जी प्रॉपर्टी सापडलेली आहे ती प्रॉपर्टी त्याच्या आईने, म्हणजे पुतण्याने विकत घेतलेली, आईच्या नावावर केली आणि आईने दान दिली असं त्यांनी दाखवलेलं आहे। आणि त्यामुळे आता एकूणच या सर्व कुटुंबाची चौकशी होण्याची शक्यता आहे। आणि आपण जर म्हटलं तर दादा भुसे यांचे भाचे जावाई हे अनिल पवार यांचे भाऊ आहेत, आणि त्यांचेच हे भाऊ असल्यामुळे कदाचित ही सर्व सूत्र आता चौकशीची वेगवेगळ्या दिशेने जाऊ शकतात। कारण या आत्ता ज्या प्रॉपर्टीज मिळाल्या आहेत ह्या केवळ अनिल पवार यांच्या नावाने ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत, मात्र त्या बेनामी प्रॉपर्टीज, वेगवेगळ्या नावांवर घेतलेल्या प्रॉपर्टीची चौकशी आता ईडी आपल्याला या ठिकाणी करताना दिसत आहे। याबाबत अधिक गोपनीयता बाळगली जात आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा याबाबतची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच संपूर्ण विभागामध्ये कुठे कुठे ह्या जागा आहेत याची चौकशी सुरू आहे। त्याचबरोबर राज्यभरात आपण जर बघितलं, पुण्यामध्ये त्यांची प्रॉपर्टी, एक बंगला मोदी बागेतला आढळून आलेला आहे, परत काही मुंबईत सुद्धा काही फ्लॅट आहेत। तर अशा सर्व गोष्टींची ही चौकशी सखोल सुरू आहे। कागदोपत्री याच्यावर जप्तीची कारवाई ही ईडी करते, आणि त्यामुळे एकूणच पवार कुटुंबियांसह दादा भुसे सुद्धा सध्या अडचणीत आल्याचं आपल्याला दिसतं। अगदी, म्हणजे एकंदरीत पवार जे आहेत ते ईडीच्या रडारवर आहेत, तर दुसरीकडे दादा भुसे विरोधकांच्या रडारवर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।